रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे खरीप हंगाम 2023 चा उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण मागच्या 7 ते 8 दिवसाखाली जर बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व त्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते, बुलढाण्याचे नेते रविकांतजी तुपकर साहेब यांची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये रविकांतजी तुपकर यांचा प्रश्न होता की शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्या, त्याचबरोबर पीक विमा द्या व त्याचबरोबर कापूस व सोयाबीनला हमी भाव द्या व कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर वाटप सुद्धा करा, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्याचे लोकनेते रविकांतजी तुपकर यांची मागणी होती। ती मागणी सर्व मान्य झाली, फक्त त्यामध्ये कर्जमाफीची मागणी मान्य झाली नव्हती। तर शेतकरी बांधवांनो, तीच मागणी एक म्हणजे त्यामध्ये एक खरीप हंगाम 2023 चा उर्वरित जो 75% पीक विमा आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा, अशी विनंती रविकांतजी तुपकर यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना करण्यात आली व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही 30 सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याचं वाटप करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली। तर शेतकरी बांधवांना आता ते उर्वरित 75% पीक विमा हा कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, बुलढाणा जिल्ह्याचे लोकनेते शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर यांचं मागच्या 7 ते 8 दिवसाखाली जर बघितलं तर एक अन्नत्याग आंदोलन चालू होतं। ते आंदोलन सलग 4 दिवस चाललं। तर चौथ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक बैठक लावून घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये रविकांतजी तुपकर यांना बोलवलं, तसेच राज्याचे पणन मंत्री असतील, राज्याचे विविध विभागाचे मंत्री असतील, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला होती। त्यावेळेस अजितदादा यांच्या माध्यमातून रविकांतजी तुपकर यांच्या माध्यमातून अजितदादा सांगितण्यात आलं की शेतकरी बांधवांना 75% पीक विमा द्या 2023 चा, आणि या चालू वर्षाचा 25% अग्रिम सुद्धा मंजूर करा, कारण की राज्यामध्ये 1, 2, 3 सप्टेंबरला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। तर ह्या सगळ्या त्यानंतरची मागणी होती कर्जमाफी, पीक विमा नुकसान भरपाई। तर कर्जमाफी सोडून बाकी सर्व मागण्या मान्य झाल्या। तो 30 सप्टेंबरपर्यंत आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023 चा 75% अग्रिमचा 75% उर्वरित जो राहिलेला सर्व पीक विमा आहे तो जमा करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता ते जिल्हे पाहूया आपण। तर 34 जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुरू झाले आहे। 30 सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुद्धा पूर्ण होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे अकोला, अमरावती, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, जालना, नांदेड, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम, यवतमाळ। तर शेतकरी बांधवांनो, या प्रामुख्याने 34 जिल्ह्यामध्ये 7,150 कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला होता। तर त्या अगोदर 25% जो विमा म्हणतो आपण तो दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाला होता। तर 3,965 कोटी हे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाले होते। तर शेतकरी बांधवांनो, हा विमा आपल्याला आला सुद्धा होता। तर शेतकरी बांधवांनो, आता उर्वरित जो संपूर्ण जो विमा असतो तो वाटप सुरू झालेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे ते पाहूया आपण। तर शेतकरी बांधवांनो, पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा तर या जिल्ह्यामध्ये 200 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये 220 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी युनिव्हर्सल टोमकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर तर या जिल्ह्यामध्ये 350 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी,
तर या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने एकच जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 180 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतर जी कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी, तर त्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम, बुलढाणा, सांगली, बीड, नंदुरबार तर या जिल्ह्यामध्ये 290 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे। तर त्यानंतरची कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यामध्ये 184 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळामध्ये 50 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरची कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 311 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरची कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये 200 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, या 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधव जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता। उर्वरित 75% 2023 मध्ये जर आपण खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेतातील पिकाचा जर विमा काढलेला असेल तर विमा जमा होण्यास सुरुवात झाली। 30 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप पूर्ण होणार आहे। तर शेतकरी बांधव, आपण जर 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधव असतील तर आपण आपले बँक खाते आपण पीक विमा भरताळी ज्या बँकेचं अकाउंट दिलं होतं त्या बँकेमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपण मिस्ड कॉल मारून बॅलन्स तपासून पाहू शकता, कारण की 75% पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, बुलढाणा जिल्ह्याचे लोकनेते असतील रविकांतजी तुपकर साहेब यांच्या माध्यमातून मागच्या 7 ते 8 दिवसापूर्वी एक अन्नत्याग आंदोलन चालू होतं। त्या आंदोलन 4 ते 5 दिवस चाललं। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याची एक बैठक बोलावून घेतली। त्या बैठकीला रविकांतजी तुपकर, राज्याचे विविध विभागाचे मंत्री उपस्थित होते। तर यांच्या माध्यमातून रविकांतजी तुपकर यांनी अजितदादा यांना प्रश्न सांगितले की शेतकऱ्यांना 75% उर्वरित पीक विमा द्या 2023चा, त्यानंतर या वर्षाचा 25% अग्रिम मंजूर करा व त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, प्रोत्साहनपर अनुदान द्या। बाकी सर्व मागण्या मान्य झाल्या, फक्त कर्जमाफीची मागणी मान्य झाली नाही। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, म्हणजे उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू झालं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता। उर्वरित 75% खरीप हंगाम 2023चा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।